मातोश्रीवर पार पडलेल्या विदर्भाच्या बैठकीत भास्कर जाधव आक्रमक झाले। रामटेक आणि चंद्रपूर लोकसभेची जागा लढवावी भास्कर जाधव आणि पदाधिकाऱ्यांनी असा आग्रह धरला। विदर्भात जास्त जागा काँग्रेसकडे नकोत, ठाकरेंच्या शिवसेनेनेही या जागा लढवाव्यात असं भास्कर जाधव यांनी म्हणणं मांडलं। विदर्भात वाढण्यासाठी काँग्रेस आपला वापर करतेय का असा सवालही भास्कर जाधव यांनी केला। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांच्याकडून। चेतन, नेमकं काय झालं मातोश्रीवर, काय गरमागरम चर्चा झाली? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय बैठका या मातोश्रीवर सुरू आहेत। त्यातीलच विदर्भातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक मातोश्रीवर पार पडली। या बैठकीला भास्कर जाधव देखील उपस्थित होते। आपण पाहिलं असेल की भास्कर जाधव हे ज्यावेळी विधान भवनात देखील जेव्हा अधिवेशनामध्ये बोलले जाते त्यावेळी देखील त्यांचा आक्रमकपणा असतो तो दिसून येतो आणि त्याच आक्रमकपणे आजच्या बैठकीत देखील चर्चा पार पडल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये विदर्भातील 2 महत्त्वाच्या जागा आहेत, त्या जागेसाठी भास्कर जाधव हे आग्रही असल्याचे दिसले आणि ते त्या दोन्ही जागा आपण लढवाव्या, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने लढवाव्या अशी मागणी ते उद्धव ठाकरे यांच्याकडे करत होती। एक म्हणजे रामटेक आणि दुसरी म्हणजे चंद्रपूर, या 2 जागेसाठी भास्कर जाधव हे शिवसेनेसाठी आक्रमक दिसले। त्यांचा थेट रोष होता तो हा काँग्रेसकडे होता की काँग्रेस हे विदर्भात आपला वापर करतोय असा त्यांना एक प्रश्न जो पडला होता तो देखील त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडला होता। विदर्भात सध्या तरी शिवसेनेची ताकद नाही आहे, ती ताकद वाढवण्यासाठी आपल्याला विदर्भामध्ये अधिकून अधिक जागा लढवल्या पाहिजे असं देखील त्यांनी भास्कर जाधव यांनी आपली भूमिका आहे ही उद्धव ठाकरेंसमोर मांडली आहे। त्यामुळे येत्या काळात निवडणुकीमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे जागा वाटपांचं सूत्र असेल, कारण महाविकास थोडक्यात विदर्भामध्ये शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आपला होल्ड वाढवायचा आहे आणि त्या दृष्टीने भास्कर जाधव यांनी ही आग्रही मागणी केल्याचं दिसतंय। धन्यवाद तुर्त या सविस्तर माहितीबद्दल।